काढण्यासाठी काय करायचं आहे, voter.eci.go.in या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर इथे भरपूर सारे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतील. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फिल फॉर्म 6 या फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी सर्व डिटेल्स असेल ती इथे आता फिल करून घ्यायची. साईट ओपन होते, लोडिंग होत आहे. तर इथे पाहू शकता तुमचं जे स्टेट असेल ते स्टेट टाकून द्या इथे. त्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट, जे डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट देखील इथे तुम्हाला टाकायचं आहे. तर मी इथे डिस्ट्रिक्ट टाकतो. त्यानंतर तुमचा असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी, जे तुमचा जो विधानसभा मतदारसंघ असेल तो तुम्हाला इथे टाकायचा. जे तुमच्या एरियामध्ये येत असेल, जो कोड येत असेल तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर भरपूर सारे आहेत, तर तुम्ही इथे ठाण्यामध्ये टाकू शकता, डोंबिवली टाकू शकता. तुमचं जे असेल ते तुम्ही इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे पाहू शकता, इथे नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर वरती इथे एकदा पाहून घ्या. प्लीज एंटर द नेम ॲज पर युअर आधार कार्ड अँड इन्शुअर युअर मोबाईल नंबर लिंक विथ आधार. म्हणजेच तुमचं जे आधार कार्डवर नाव आहे तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे, आणि तुमच्या जो आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो देखील तुम्हाला इथे टाकायचा. लिंक नसेल तर लिंक करून घ्या. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे फर्स्ट नेम, इथे फर्स्ट नेममध्ये काय करायचं, तुम्हाला फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचं आहे, आणि सरनेममध्ये जे तुमचं सरनेम असेल ते टाकून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे अपलोड फोटोग्राफ, तुमचा जो फोटो असेल तो फोटो इथे अपलोड करून घ्या. इथे चूज फाईलवरती क्लिक करून तुम्ही 2 MB पर्यंत JPEG सिलेक्ट करू शकता. तर नाव फोटोग्राफ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता इथे पाहू शकता, रिलेटिव्हमध्ये तुम्ही कोणाचं नाव देणार आहे. जर फादर असेल तर फादर देऊ शकता, मदर असेल तर मदर, हजबंड, तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते तुम्ही नाव इथे देऊ शकता. बरोबर. त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आता तुम्ही नेम अँड सरनेम, तुमचे जे रिलेटिव्ह असतील म्हणजे फादर असतील, मदर असतील, हजबंड असतील, ते तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे. नेममध्ये तुमच्या हजबंडचं नाव टाका, आणि सरनेममध्ये तुमचं सरनेम असेल ते सरनेम इथे टाकू शकता. त्यानंतर काय करायचं, आपल्याला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे पाहू शकता, कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये सेल्फवरती क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्या, जो तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा असेल. तुमचा जो आधार कार्डला लिंक आहे तो इथे मोबाईल नंबर टाकून घ्या. त्यानंतर इथे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. आता इथे काय करायचं, तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे, तुमच्याकडे ऑलरेडी आधार कार्ड असेल त्या आधार ऑप्शनवरती क्लिक करा. तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा. तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. इथे पाहू शकता फिमेल आपल्याला सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर इथे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. आता जी डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. म्हणजे जी तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करून टाकायची आहे. ती तुमची योग्य जी डेट ऑफ बर्थ असेल ती टाकून घ्या. इथे मी डेट ऑफ बर्थ टाकलेले. त्यानंतर डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे कोणता प्रूफ आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, जे तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल ते सिलेक्ट करा. मी इथे पॅन कार्ड सिलेक्ट करतो. त्यानंतर इथे प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, डॉक्युमेंट साईज मॅक्झिमम 2 MB पर्यंत तुम्ही तुमचं डॉक्युमेंट अपलोड करू शकता. इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जे पॅन कार्ड असेल ते पॅन कार्ड इथे अपलोड करून घ्या. तुमचं जे पॅन कार्ड असेल ते व्यवस्थित तुम्ही अपलोड करून घ्या. इथे पाहू शकता अपलोड झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता इथे तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस डिटेल्स, तुम्हाला तुमचे जे प्रेझेंट ॲड्रेस डिटेल्स आहेत जिथे तुम्ही राहता तो फुल ॲड्रेस तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. तर मी मेन्शन करून घेतो. इथे तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्युमेंट प्रूफ अपलोड करायचं. जिथे तुम्ही राहता, जे ॲड्रेस टाकलेला आहे त्याचं तुम्हाला ॲड्रेस प्रूफ टाकायचं आहे. इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता तुमच्याकडे कोणता ॲड्रेस प्रूफ आहे, जर वॉटर, इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस कनेक्शन याच्यातलं कोणतंही एक असेल तर तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. आधार कार्ड असेल सिलेक्ट करू शकता, करंट पासबुक सिलेक्ट करू शकता, इंडियन पासपोर्ट, असे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर मी इथे इलेक्ट्रिसिटी बिल टाकणार तर फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करतो. त्यानंतर आपल्याला काय करायचे, चूज फाईलवरती क्लिक करून जे आपलं इलेक्ट्रिसिटी बिल असेल ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. त्यानंतर इथे आपल्याला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथे आपल्याला काही करण्याची गरज नाही, इथे सोडून द्या.
इथे नंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता इथे पाहू शकता, इथे जर तुम्हाला फॅमिली मेंबर ॲड करायचं असेल कोणाचं तर टाकू शकता, अन्यथा त्याला सोडून द्या तुम्ही. इथे पुन्हा आपण इथे नेक्स्ट करूया. इथे विलेज टाउन जे तुमचं असेल ते टाका. त्यानंतर तुमचं जे स्टेट असेल ते टाका आणि इथे डिस्ट्रिक्ट असेल ते टाका. आणि आता इथे पाहू शकता आय एम ऑर्डिनरी रेसिडेंट ॲड्रेस मेन्शन ॲट सेक्शन 8A. तुम्ही या ॲड्रेसवरती कधीपासून राहता ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. तर इथे तुम्ही ती डेट टाकू शकता. पुन्हा खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे पाहू शकता प्लेस. पुन्हा एकदा इथे प्लेस टाका, तुमचं कोणतं प्लेस आहे ते आपण प्लेस टाकून घेऊयात. ओके. त्यानंतर आता पुन्हा आपल्याला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून इथे तुम्हाला काय करायचं आहे, हा कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. नंतर त्यानंतर इथे हा कॅप्चा टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपण OTP टाकलेला आहे. OTP टाकल्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट वरती क्लिक करायचे. इथे सर्व डिटेल्स एकदा तुम्ही चेक करून घ्या, सर्व बरोबर आहे का, त्यानंतरच तुम्हाला पुढे प्रोसेस करायचे. सर्व डिटेल्स एकदा चेक करून घ्या. सर्व फॉर्म चेक केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, ई साइन अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डू यू वॉन्ट टू सबमिट दिस फॉर्म, तर येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. येस ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड सोबत KYC म्हणजेच ई साइन करायचे. तर तुम्हाला तिथे आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहेत. आता इथे पाहू शकता आधार OTP वरती क्लिक ठेवायचं आहे. तुमचा आधार नंबर जो असेल तो इथे आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे. मी आधार नंबर टाकून घेतो. इथे आधार नंबर टाकून घ्या. इथे पाहू शकता गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा आपल्याला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल, तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. तर आपल्याला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता इथे आपली जी ई साइन जी व्हेरिफिकेशन होतं ते झालेलं आहे. इथे पाहू शकता युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. हा रेफरन्स नंबर तुम्हाला कॉपी करून ठेवायचा आहे आणि इथून तुमची जी PDF आहे ती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची. डाउनलोड एक्नॉलेजमेंटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ती तुमच्या कम्प्युटर या लॅपटॉप मोबाईलमध्ये सेव्ह होऊन जाईल. तुमचं वोटर ID कार्ड ट्रॅक कसं करायचं हे आपण पाहूयात. त्यासाठी ओकेवरती क्लिक करा. जो रेफरन्स नंबर असेल तो कॉपी करा. रेफरन्स नंबर कॉपी केल्यानंतर इथे पाहू शकता ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचा रेफरन्स नंबर इथे पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा. रेफरन्स नंबर, स्टेट, फर्स्ट नेम, लास्ट नेम सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि इथे करंट स्टेटस सबमिट केलेलं आहे. इथे पाहू शकता सबमिटेड. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वोटर ID कार्डसाठी ऑनलाईन ॲप्लाय करू शकता. एकही रुपया तुम्हाला लागत नाही. 4 ते 5 दिवसात तुमचं जे वोटर ID कार्ड आहे ते रेडी होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचं वोटर ID कार्ड काढू शकता, चेक करू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.